नमस्कार। आज आपण एका अशा जिल्हा परिषद शाळेची यशोगाथा पाहणार आहोत जिथे मुख्याध्यापिका आणि सरपंचाच्या अथक प्रयत्नामुळे शाळेचे चित्रच बदलले आहे। कधी काळी जीर्ण अवस्थेत असलेली आणि कमी पटसंख्या असलेली ही शाळा आज प्रगतीपथावर आहे। पाहूया सविस्तर रिपोर्ट। भंडारा जिल्ह्यातील साकोली पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या सानगडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक 2 कधी काळी ही शाळा जीर्ण अवस्थेत होती आणि पटसंख्याही समाधानकारक नव्हती। परंतु 2023 मध्ये मुख्याध्यापिका म्हणून यूपी निनावे मॅडम म्हणून रुजू झाल्यात आणि त्यांनी शाळेचा कायापालट करण्यास ध्यास घेतला। आपल्या स्वतःच्या पगारातून लाखो रुपये खर्च करत त्यांनी शाळेची दुरुस्ती केली, रंगरंगोटी केली आणि विविध उपक्रम राबविलेत। शाळेची पटसंख्या वाढवण्याकरिता आणि प्रगती साधण्याकरिता त्यांनी अथक प्रयत्न केलेत। एकट्या मुख्याध्यापिका असल्याने पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना शिकवताना त्यांना अडचणी येत होत्या। यावर त्यांनी सानगडीच्या सरपंच सविताताई उपरीकर यांच्याशी चर्चा केली। सरपंचांनीही या प्रयत्नांना मोठा पाठिंबा दिला। त्यांनी स्वतःच्या पैशातून एका शिक्षिकेची नेमणूक केली, विद्यार्थ्यांना ब्लेझर दिले आणि इतर शालेय उपयोगी वस्तूंची मदत केली। आज मुख्याध्यापिका निनावे मॅडम यांच्या धडपडीमुळे आणि सरपंच उपरीकर यांच्या पुढाकारामुळे या शाळेची पटसंख्या 52 वर पोहोचली आहे। शाळेची अधिक प्रगती साधण्याकरिता मुख्याध्यापिका आणि सरपंच यांचे प्रयत्न आजही अविरत सुरू आहे। ही शाळा खऱ्या अर्थाने समाजाच्या सहभागातून शिक्षण क्षेत्राला नवी दिशा देत आहे। नमस्कार। परिचय सांगा। माझे नाव सौ उर्मिला पुरुषोत्तम निनावे। माझ्या शाळेचं नाव आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सानगडी क्रमांक 2। मी इथे आता सध्या मुख्याध्यापक या पदावर कार्यरत आहे। तुमची नियुक्ती या शाळेला कधी झाली? मी आंतरजिल्हा आपल्या जिल्हांतर्गत बदलीमध्ये बदली पात्रनी 24 मे 2023ला या शाळेमध्ये रुजू झाली। तर जेव्हा तुम्ही रुजू झाले तेव्हा ही शाळा कशा अवस्थेत होती? ही शाळा खूपच इथे विविध म्हणजे खूप पटसंख्या कमी होती या शाळेची आणि या शाळेला शिस्त पण नव्हती आणि मुला अभ्यासात खूप मागे होते। त्यानंतर तुम्हाला काय असं वाटलं की शाळा समोर यावी आणि काय काय उपक्रम राबवले तुम्ही? मला वाटलं की शाळा आपण जर जिल्हा परिषदची नोकरी करतो तर ती आपण शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी आपण जो पगार घेतो तो विद्यार्थ्यांसाठी घेतो आणि मला वाटलं की ही शाळा पुढे न्यायचीच आणि म्हणून मी खूप विविध उपक्रम राबवून पालकांच्या भेटी घेऊन वगैरे मी आणि अध्यापनात मागे असलेल्यांसाठी मी काही प्रयत्न करून माझे सहकारी माझे पती श्री निनावे सर यांच्या मदतीने ही शाळा पुढे नेण्यासाठी मी काम केलं आहे। तर 1 ते 4 वर्ग आहेत आपल्या शाळेमध्ये। हां। 1 ते 4 वर्गामध्ये तुम्ही स्वतः एकटे आहात आणि बाकी ते 3 शिक्षक आहेत। ते 3 शिक्षक याचा पुढाकार कोणी घेतला? तुम्ही स्वतःच्या व्यक्तिनिधीतून केला आहे का? मी स्वतःच्या पैशातून एक शिक्षिका ठेवली आणि एक सरपंच मॅडमनी मला दिली। त्यांनी माझ्या शाळेची प्रगती बघितली आणि मला त्यांनी साथ देण्याचा प्रयत्न केला। त्याचप्रमाणे एक आता मुलगी आहे जी युवा मुख्यमंत्री प्रशिक्षणार्थी म्हणून आहे कार्यरत। तर ह्या शाळेला अजून पुढे नेण्यासाठी नेमकं कशा पद्धतीने प्रयत्न करता येईल? आता या शाळेला पुढे नेण्यासाठी आम्ही आता विविध उपक्रम म्हणजे त्यांची आखणी सुरू आहे आमची। मी वेळोवेळी सरपंच मॅडमला विचारत असते, मॅडम मला मार्गदर्शन करतात। त्याचप्रमाणे मी माझ्या सहकाऱ्यांना पण सांगत असते की आपल्याला आपल्या शाळेची प्रगती करायची आहे तर वेळेला महत्त्व द्यावं लागते, त्याचप्रमाणे अध्यापनाला जास्त महत्त्व देते मी। सध्या शाळेची प्रगती व्यवस्थित आहे? शाळेची प्रगती आता चांगली आहे आणि माझी शाळा आता खरंच चांगल्या पुढील वाटचालीसाठी तयार झालेली आहे असं मला वाटते। मुख्याध्यापिका आणि सरपंचाच्या एकत्रित प्रयत्नामुळे सानगडी येथील जिल्हा परिषद शाळेने एक नवा आदर्श घालून दिला आहे। स्थानिक नेतृत्वाने मनावर घेतले तर कोणतीही शाळा प्रगती करू शकते हे यातून सिद्ध होते। ही प्रेरणादायी कहाणी इतर शाळांसाठीही मार्गदर्शक ठरो हीच अपेक्षा।